नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र, त्यामधील प्रकरण 5वे प्रतिनिधित्वाची संकल्पना। प्रतिनिधित्वाची संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे प्राचीन ग्रीसमध्ये रिकामी जागा होती। प्राचीन ग्रीसमध्ये रिकामी जागा होती। पर्याय हुकुमशाही, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, राजेशाही। उत्तर आहे प्रत्यक्ष लोकशाही। आता हेच उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। प्राचीन ग्रीसमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती। दुसरं विधान आहे जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा रिकामी जागा आहे। विधान पुन्हा एकदा ऐका, जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा रिकामी जागा आहे। पर्याय हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड, सिनेट, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह। उत्तर आहे हाऊस ऑफ कॉमन्स। आता हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा हाऊस ऑफ कॉमन्स आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानांची योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। त्यासाठी विधान दिलं आहे राज्यकारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात ती पद्धत म्हणजे। राज्यकारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात ती पद्धत म्हणजे उत्तर आहे प्रातिनिधिक लोकशाही। त्यासाठी आपण समर्पक शब्द वापरू शकतो, प्रातिनिधिक लोकशाही। राज्यकारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात ती पद्धत म्हणजे आहे प्रातिनिधिक लोकशाही। अशा प्रकारे आपण समर्पक संकल्पना दिलेल्या विधानासाठी वापरू शकतो। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द ओळखा। खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दापैकी आपल्याला गटात न शब्दाला बसणारा शब्द ओळखून उत्तरामध्ये तो लिहायचा आहे। त्यासाठी शब्द दिले आहेत भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना, भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना, अखिल भारतीय किसान सभा, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल काँग्रेस। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे इंडियन नॅशनल काँग्रेस। अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द ओळखून तो उत्तरामध्ये लिहिता येतो। प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे भारतातील राष्ट्रीय पक्ष। भारतातील राष्ट्रीय पक्ष हे मध्ये एका चौकोनमध्ये दिला आहे आणि त्याच्या बाजूला 7 चौकोन दिलेले आहे। त्या 7 चौकोनामध्ये आपल्याला भारतातील राष्ट्रीय पक्ष लिहायचे आहेत। तर उत्तर भारतातील राष्ट्रीय पक्षामध्ये आपण पहिले लिहूया भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी। दुसरा आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस। तिसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। चौथा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष। त्यानंतर बहुजन समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष। सहावा आहे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष। आणि सातवं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। अशा प्रकारे आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष लिहिले आहेत। कोणकोणते आहेत? भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. अशा प्रकारे आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष लिहून दिलेले संकल्पना चित्र पूर्ण केले आहे. प्रश्न तिसरा आहे सहसंबंध स्पष्ट करा. आणि सहसंबंध स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न दिला आहे शासकीय आणि बिगर शासकीय संघटना. तर आता आपल्याला शासकीय आणि बिगर शासकीय संघटना यामध्ये सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर, बिगर शासकीय संघटना विविध समाजसेवी उपक्रम हाती घेत असतात. बिगर शासकीय संघटना विविध समाजसेवी उपक्रम हाती घेत असतात. तर शासकीय संघटना लोककल्याणाचे व विकासाचे उपक्रम हाती घेत असतात. तर शासकीय संघटना लोककल्याणाचे व विकासाचे उपक्रम हाती घेत असतात. अलीकडच्या काळात शासकीय उपक्रम राबवण्याची जबाबदारी बिगर शासकीय संस्थांकडे सोपवली जाते. अलीकडच्या काळात शासकीय उपक्रम राबवण्याची जबाबदारी बिगर शासकीय संस्थांकडे सोपवली जाते. त्यासाठी शासन त्यांना अनुदान व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत असते. अशा प्रकारे शासकीय संघटना आणि बिगर शासकीय संघटना यामध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करता येतो. प्रश्न चौथा आहे आपले मत नोंदवा. आणि आपले मत नोंदवण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. तर उत्तर, राजकीय पक्ष राजकीय प्रक्रियेचा एक घटक असतात. सत्ता संपादन करण्याच्या उद्देशाने ते निवडणुकीत सहभागी होतात. दबाव गट राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्षरित्या सहभागी होत असले तर ते राजकीय निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. दबाव गट जरी निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करणाऱ्या राजकीय पक्षांना ते अर्थसहाय्य करतात. दबाव गटांद्वारा उपकृत असलेले राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी वास्तव अर्थाने दबाव गटांचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय पक्षाची उद्दिष्टे व्यापक स्वरूपाची असतात आणि समाजातील विविध गटांचे ते प्रतिनिधित्व करतात. या उलट दबाव गटांची उद्दिष्टे मर्यादित असतात. शासकीय धोरणावर प्रभाव टाकून आपल्या गटातील व्यक्ती, संस्था त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याकरिता ते प्रयत्नशील असतात. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, भारतीय किसान युनियन, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे काही प्रभावी गट भारताच्या राजकीय प्रक्रियेत कार्यरत आहेत. अशा प्रकारे दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. यामध्ये आपले मत आपल्याला नोंदवता येते. प्रश्न पाचवा आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. यासाठी प्रश्न दिला आहे प्रतिनिधित्वाचा अर्थ सांगून प्रतिनिधित्वाच्या पद्धती स्पष्ट करा. प्रतिनिधित्वाचा अर्थ सांगून प्रतिनिधित्वाच्या पद्धती स्पष्ट करा. त्यासाठी मुद्दे दिले आहेत. प्रतिनिधित्वाचा अर्थ निवडणूक, नेमणूक, बिगर शासकीय. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला दिलेल्या प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहायचे आहे. तर उत्तरामध्ये पहिला मुद्दा आहे प्रतिनिधित्वाचा अर्थ. प्रतिनिधित्वाचा अर्थ. आज जगात अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही प्रचलित आहे. राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी जनता त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे सोपवते. प्रतिनिधित्व याचा अर्थ वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदार ज्या व्यक्तीकडे राज्यकारभाराची जबाबदारी सोपवतात त्यांना प्रतिनिधी असे म्हणतात आणि ते प्रतिनिधी जे कार्य करतात त्यास प्रतिनिधित्व असे म्हणतात. असा आहे प्रतिनिधित्वाचा अर्थ. दुसरा आहे निवडणूक. काय आहे? निवडणूक. आपला दुसरा मुद्दा दिलाय आपल्याला निवडणूक. तर निवडणूक म्हणजे मतदारांद्वारा केली जाणारी लोकप्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रिया. आपला प्रतिनिधी
कोण असावा, आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार लोकांना असतो. त्यासाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे निवडणूक. निवडणुकीद्वारा आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदार ठरवतात. लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. त्यापैकी कोणत्या राजकीय पक्षाला सत्ता सोपवायची हे मतदार ठरवतात. ते या राजकीय पक्षांच्या बहुसंख्य उमेदवारांची निवड करतात. नुकतीच लोकसभेची 17वी निवडणूक संपन्न झाली. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 300हून अधिक उमेदवार मतदारांनी निवडून दिले. म्हणजेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यकारभाराची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय भारतीय जनतेने घेतला आहे. तिसरा मुद्दा आहे नेमणूक. नेमणूक म्हणजे काय, तर सन 1861च्या कायद्याद्वारा भारतात प्रातिनिधिक शासन पद्धती सुरू झाली. मात्र लोकप्रतिनिधींची मतदात्यांनी निवड करण्याऐवजी भारताचे गव्हर्नर जनरल व गव्हर्नर त्यांची नियुक्ती करीत असत. भारताच्या राज्यसभेच्या 12 सदस्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. विविध शासकीय आस्थापनातील सदस्यांची नियुक्ती शासनाद्वारा करण्यात येते. अशी असते नेमणूक. आता शेवटचा मुद्दा आहे बिगर शासकीय. स्थानिक स्तरावरील राज्यकारभारात नागरी समुदायाला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने बिगर शासकीय सदस्यांचे नामनिर्देशन महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थात करण्यात येते. आपणास प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे यासाठी विविध हितसंबंधी गट व दबाव गट प्रयत्नशील असतात. अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रतिनिधित्वाचा अर्थ सांगून प्रतिनिधित्वाच्या पद्धती सविस्तर स्पष्ट करता येतात. प्रश्न 6वा आहे, मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा. तर उत्तर, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढील उपाय योजता येतील, म्हणजे पुढील उपाय करता येतात. निवडणूक आयोगाने निवडणुकाचे महत्त्व विशद करणारा लोकशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करावा. बरेच लोक काय करतात, मतदान करत नाहीत. म्हणून निवडणूक आयोगाने निवडणुकांचे महत्त्व विशद करणारा लोकशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करावा. त्यामुळे लोकांना मतदानाचे महत्त्व कळेल. स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने खेडोपाड्यात लोकशिक्षणाचे उपक्रम हाती घ्यावेत. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामस्थांना निवडणुकीत मतदान करण्यास प्रवृत्त करावे. 100% मतदान ज्या गावात होईल त्या गावांना शासनाने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. तसेच चित्रपट, दूरदर्शन आणि सोशल मीडियाद्वारा निवडणुकांचे महत्त्व विशद करून जनजागृती करावी. अशा प्रकारे मतदारांना मतदानासाठी आपल्याला प्रोत्साहित करता येते. प्रश्न 7वा आहे, दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याविषयी थोडक्यात लिहा. खाली एक चित्र दिलं आहे, त्या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्राविषयी आपल्याला काय वाटते, त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे ते आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. तर हे चित्र आपल्याला या ठिकाणी बायका रांगेमध्ये उभं असल्याचं साधारणपणे दिसत आहे. परंतु उत्तर बघा, वरील चित्र हे मतदान करण्यासाठी आलेल्या महिला मतदारांचे आहे. या महिला निवडणूक आयोगाद्वारा देण्यात आलेले ओळखपत्र पत्रकारांना, छायाचित्रकारांना दाखवतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसंडून चालला आहे. या ठिकाणी सगळ्या बाया कशा आपल्याला आनंदी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह खूप दिसत आहे. मताधिकाराद्वारा स्त्री पुरुष समानता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे कुठेतरी स्त्री पुरुष समानता आपल्याला जाणवते. स्त्रियांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे.
बुद्धिगत झालाय म्हणजे एक प्रकारचा वाढला आहे. स्त्रियांना सुद्धा कुठेतरी आपल्याला हक्क आहे, अधिकार आहे असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. तो या चित्रात प्रतिबिंबित होत आहे. भारतीय लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे. भारतीय लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे थोडक्यात वर्णन करता येते. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.